अय तू नका काळजी करू, होईल समजा व्यवस्थित. इतके दिवस समजा थांबलं होतं, झालं पुन्हा चालू. आय गेल्या वेळेला आमासनी हाकलून लावलं होतं ना, तेव्हा बियाचं डोकं असंच दुखत होतं बघ. विपरीतच आहे म्हणायचं. आपल्याला हाकलून नाही ना देणार. बाळू, तू आता घरातच थांबायचं आणि बाहेर कुठे बी जायचं नाही. समजतंय ना व आय काय म्हणतीये ते. बाळू तू आज जा आणि बाच्या मोर जाऊ नकस. तुम्हाला असं वाटत असेल तर मी जातो, पण माझं काय बी चुकलं नाही. बाळूच्या नशिबात काय वाढून ठेवलं आहे ते त्या पांडुरंगालाच टाक. बर, मी आज जरा जाऊन येतो. हा वय वय. हे माधू, तू बाळूचा दाजी ना रे? वय हिरप्पा, हे बोलव की त्याला. जावई बापू, हो जावई बापू या. पंच बोलवी त्यात तुम्हासनी. अयो बाळूचा दाजी, त्यांचा पण आदर व्हायला पाहिजे म्हणतो मी. हार आणू का? अयो एवढे नको, एवढे नको, येऊ द्या आधी. राम राम. अयो राम 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 जावई बापू, राम राम. कसं काय आहात म्हणतो मी? बरं हाय जी. अयो घरचे सगळे बरं आहेत. अयो आणि बाळू? त्याचं काही विचारू नका. अय्यो अयो, मला ठाऊक तुमचे आणि बाळूचे पटत नाही, पण ह्या पुढे जुळवून घ्या म्हणतो मी बाळूशी. ते अवघड वाटतंय बघा. अयो का असं म्हणताय म्हणतो मी? आम्ही देवप्पाकडे गेलो होतो. अयो देवप्पाकडे? अयो कशाला? पंच बघा आता, तुम्ही आमासनी सांगता हे काय? अयो यो अयो हिरप्पा, तुम्ही कशाला गेला होता तर म्हणतो देवप्पाकडे? काम होतं. अय्यो अय्यो, काम होतं तर माझ्याकडे यायचं, नाही तर बाळूला सांगायचं. तो बाया काय करणार आहे? अयो बाळू साधा मुलगा नाही, विचारून तर बघायचं म्हणतो मी. हे म्हणजे विपरीतच झालं. तर मला बी कळना झालंय. पंच काय बोलताय तुम्ही? अय्यो ए माधू, बाळूच्या अंगात दैवी गुण लक्षात असू दे. अय्यो हे तुम्हासनी कधी समजलं? अय्यो जावई बापू, ते महत्वाच नाही. अयो गावात मी फरमान काढलं त्या देवप्पाकडे जायचं नाही म्हणून. अय्यो आणि तुम्हीच जाता देवप्पाकडे? अय्यो असं आहे का? अय्यो बर बर बर, जातो म्या. राम राम. अय्यो राम राम. अय्यो 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 तात्या, कठीण रे बाबा खूप. अय्यो ए तात्या, रे कुठे गेलास रे बाबा? डोक्यावर एवढी कामे असताना कुठे मध्येच गायब झाला? अय्यो अय्यो. आय आता पंच बाळूला काय शिक्षा करणार ह्याचा बी काहीतरी विचार करावा लागेल. काय करत्याल काय सांगता येत नाही बाबा. हक्का मोर जाऊन पदर पसरते माझ्या लेकरासाठी. म्या नाही ना तिच्याकडं. नक्की मेली. तुम्ही दोघी बोलत बसा. हा, मी जाऊन येते. हिरप्पा वाट बघत असेल ना. हा, येते हा म्या.
अय्य मला या मायलेकांची लक्षणं काही ठीक दिसत नाही. यांच्या मागं जाऊन बघते मी. आय आता याने मांत्रिक घरला आणला तर गंगे आता तूच बघ बाई त्यांच्याकडं. जास्ती केलं ना यांनी तर म्याच हाकलून देईन हेसनी. तसं मी सासरी जाऊन काही सुख नाही मला. चंदूलाल शेटजीकडनं परत आलं हा चांगलं चाललं. ते काय म्हणतीच. आय बाळू असं का वागतोय? पंच समधी गेली. चावरीवरची समधी कामं संपली असतील तर जाऊ का मी? अयो थांब की रे, सारखं आपलं जातो 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 जाशील की रे? पंच मी जाऊ का शेतावर? शेतावर अरे जाशील की रे? आता याला काय सांगितलं ऐकले नाहीस? थांब म्हणतो मी. अय्यो ए माधू, ते कोण येताना दिसतं बघ रे जरा. ओळखू ना बा. अय्यो असतील कोणतरी गरीब. हो पंच हे तर चंदूलाल शेठ हाय. अय्यो अय्यो चंदूलाल शेठ आणि चालत चालत. अय्यो कसं काय शक्य? अय्यो बघायला पाहिजे. अय्यो नमस्कार. अय्यो नमस्कार सेठजी. अय्यो चालत चालत. नाही तुमच्याकडे घोडा आहे म्हणून म्हटलं. नाही ते आज चालतच निघाला मी. पण तुमच्याकडे तर ते लाल रंगाची मोटार पण होती म्हणतो मी. ते विकून टाकला मी. अय्यो विकून टाकली. अय्यो अय्यो. आणि असे का दिसताय म्हणतो मी शेठजी? एकदम दाढी वाढवली. अय्यो तुमच्याकडे बघितलं की आम्हाला प्रसन्न वाटायचं. हे काय करून घेतलं म्हणतो मी. अय्यो शेठजी बरं नाही की काय? नाही नाही ठीक आहे मी. अय्यो शेठजी, अय्यो तुटलेली चप्पल घातली की हो तुम्ही. ए माधू, अरे गावात जाऊन त्या सोनप्पाला बोलवून आण की रे. तो देईल शिवून शेठजींची चप्पल. जा लगेच. लागलीच जातो. अय्यो आहो चला आपण निघूया. सिद्धरमैया आम्ही निघते आता. शेठजी तुम्हाला असे पाहून खूप वाईट वाटले बघा. महादेवाची शपथ. येते आम्ही. महादेवा महालिंगराया. हो काय बोलावे म्हणतो मी. खूप वाईट झाले. महादेवा महालिंगराया. बा घरात बसून लई कंटाळा आला हाय. बरं मग गावातनं बाहेर जाऊन येऊ का? थांब. तुझी माय घरात आहे, तिला विचारन मग जा. मला विचारू नकस. सुंदरा, ए सुंदरा, काय झालं? लेक काय म्हणतोय बघा. काय रे भीमा? म्या नाही बाळू. आय गावातनं जाऊन येऊ का? नग नग
बघितलं नव? बरं झालं हिलाच बोलवलं ती. पण मी का नका जाऊ गावात? कारण तुझी माय म्हणतीये तसं. मग घरात बसून काय करू? अरे बाळू, आधीच पंच अक्का समधी डूक धरून आहेत तुझ्या, आणि त्यांनी फरमान काढला आहे तुला शिक्षा करायचं. अरे समधी तुझ्या मागं लागली आहेत, आणि आता आपल्याला कशात बी पडायचं नाही. म्हणून कुठे जाऊ नग, समजलं? तू म्हणतेस तसं. हा, गुन्हे हाय पोर माझ. तुझी माय सांगतीय म्हणून ऐकलंस. आमचं ऐकलं असतं का? अजिबात नाही. तुझ्या बाळूच्या हातून माझ्या गायने चारा खाल्ला. चमत्कार झाला मयप्पा, चमत्कार झाला. या उपाशी राहील पण जेवल तर त्याच ताटात. तुला जेवायचं असेल तर ह्या ताटात जेवायचं, नाही तर राह उपाशी. श्रीमंतीचा माज असलेल्या तुम्हा सारख्यांना कुठं ठेवायचं मला चांगलं कळतंय. तुमच्या श्रीमंतीवरून 12 बैलाचा नांगर नाही फिरवला तर जगात बाळू नाव नाही सांगणार. हे चंदूलाल चिडचे आहेत ना मग? अरे होय, ती बघितली का शेडजीची बायको? पहिल्यांदाच पाहिलं असं पायी चालत जातं ना. शेठजी, शेठजी असे चालत का चालत? लोकांना लुटलं ना, बघा आता. हिर्या, ए हिर्या, आता तू कशाला आलीस? कशाला म्हणजे? तू मांत्रिकाकडे चाललाय ना? व हे सांगून निघालो होतो म्या. मी पण येते. अगं मी एकला करून आलो नसतो का? हा, घरला थांबायचं. सासूरवाडीचं काय बोलताय ते गपचीप ऐकायचं आहे. अरे बाबा, तुझी बायको उघड उघड बोलती, लपून काय ऐकायचं? जरा थांब. सासरे बुवा तर आपल्याकडनं होत्यालच. राहिला तो बाया, त्याला बी मांत्रिक बराबर करल बघ. त्या बाळ्याला राखायला घालाय पाहिजे होती, पर असा तसा खायचा नाही हा त्यो. हा, ते काम ह्यो मांत्रिक करल बघ. त्याला म्हणाव लागत तेवढं पैक घे, पर काम पक्क कर. तू येतेस ना संग, मग तूच सांग. वय म्या बोलती. आणि आय तो मांत्रिक साधा सुद्धा नाही बर का. तुझं बी काय काम असेल ते बी करून घे. त्याला म्हणाव मला सुनेला ताब्यात ठेवायची आहे. ते नाही व्हायचं बघ. हो, अहो थांबा, मी आले. घे, नाव घेतलं ना आली बघ. ह्या काय काय तू कशाला आली ग? मर पुत्र पिचा सोडणार नाही बघ माझा. मला आधी सांगा, तुम्हाला कुणी सांगितलं होतं माझ्या घरला मांत्रिक आणायला? हे तुमच्या भल्यासाठीच करतोय ना? व आमचं भलं आम्ही बघून घेऊ. लागलेच माघारी फिरा. गंगे, आता पुत्र तुझं लय ऐकलं, पण हे ऐकणार नाही म्या. मांत्रिकाकडे जायचं नाही, देवाप्पाकडे जायचं नाही. काय करायचं काय आम्ही? माझ्या बाळूला हात जरी लावला ना
तर तुम्हासनी सोडायची नाही म्या. गंगे सासरी बुवासनी सांगितलं आहे म्या, आता माघार घेणार नाही. तुझा घरला मी आबी येते संग. मला बी बघायचं आहे कोण आहे तो मांत्रिक. घ्या चला चला. चला चला. आज काय करणार आहे? आता जातो शेतात, काम सुरू करतो. आता आम्हाला घरचं काय सांगू नग. अहो नाही सांगत, तुम्ही तुमचं कामाचं बघा. त्या दाजी आणि दाजींची आई नाही घरात तर कलकल नाही घरात. आता काय करायचं? बरं निघू का म्या? अव तुम्हाला किती यायला सांगितलं हाय, घरातनं बाहेर जाताना भंडारा लावा म्हणून. होय, आणि बाळू कुठं आहे? आतमध्ये बसला आहे एकलाच. बरं आहे, बसू दे. हाय का आता? कालपासनं 2 वेळा मांजरीनं दूध पिलं हाय. शेठजी तुम्ही लागलं नाही ना? नाही नाही शेठजी, या जी या या. भीमा पाणी आण. या तुम्ही बी बसा. बसा. जी कसं काय येणं केलं? नाही अशाच आला मी. अहो या असं कसं दिसतंय शेठजी? बरं नाही का? नाही बरं आहे मी. भरूनात चालत आलायसा, सांगाव तरी दाडायचा. मी आलो असतो भेटाया. अहो ते विचारतेत काहीतरी. काय? हे पांडुरंगा, लोकांसनी म्या कसं सांगू की म्याच खंडोबा हाय, म्याच महादेव हाय. लोकांसनी म्या सांगितलं की हा माझा गोड हाय. आता ह्या परिसर अजून काय करून सांगू? बाळू आला का परत? वय आला की. तुम्हासनी सांगायचं राहूनच गेलं बघा. बाळू आला. आनंद आहे आनंद आहे. मग घरात नाहीये का तो? दिसत नाहीये. नाही नाही, या बाहेर धाडतच नाही त्याला. हाय की आतच. भीमा जा बोलू बाळूला. नाही नको, आम्ही भेटतो त्याला. चालेल ना? हवं न चालाय काय झालं? या आतमध्येच आहे. अहो आपण जाऊया आत, बाळूला भेटूया. तो आहे आत. या जी या या. नाही असू दे, आम्ही भेटतो त्याला. तुम्ही थांबा बाहेर. उभय वय तुम्ही जावा आतमध्ये, आम्ही आहोत बाहेरच.
शेठजी, तुमचा आवाज माझ्या कानावर येत आहे. कशाला आला तुम्ही इथं? मला ठाव हाय, तुम्हासनी मला भेटायचं हाय. जे घडलं ते का घडलं हा प्रश्न तुम्हाला पडला हाय. तुम्ही या, आपण बोलू. आयो, तुम्हाला सांगितलं आहेस ना मग, काय बी बोलू नको, गप बस. मग ठीक आहे, म्या कुणासनी काय बी बोलणार नाही, गप बसेन आणि ह्या घराच्या बाहेर नाही जाणार. तवर तू मला सांगत नाही, होऊ दे समध्यांच्या मनासारखं. द्या. आता काय बोला? हे काय झालं शेठजीला? अगं, आणि शेठजींच्या बायकोकडे बघितलं का? अंगावर एक बी दागिना नाही. आता हे काय बोलणार बाळूशी? बाळ्यानं शाप दिला होता ना का? पांडुरंगा, भीमा, काय बी बोलू नका, नाही तर लाकडानं फोडून काढील. माझ्या का कावतोस? शेठजी, तुम्ही? बाळू, आम्ही तुला भेटायला आलोय. आम्हाला वाटलंच होतं तू आला असणार म्हणून. होय, कुणकेश्वरला गेलो होतो. बाळू, आज तुझ्या लई आठवण झाला, म्हणून तुला भेटायला आलो मी. शेठजी, हे काय? आज डोळं पुसा बघू. अहो, म्या तुमच्याकडे सालगडी म्हणून कामाला होतो, पण तुम्ही असं? बाळू, तू जाताना जे काही बोलला ना, ते अजून कानात ऐकायला येते माझ्या. तू जे जे बोललास ना, ते ते तशाच होतंय. गेल्या वेळेला आम्ही तुला भेटायला आलो तेव्हा मोटारीतून आलो होतो, आणि आता यावेळी आलो तो पायात तुटकी चप्पल आहे. माझ्या तोंडातून जे निघालं ते निघालं. आता त्याला काय करणार? बाळू, माझ्या बाळाच्या चुकलाच बघ. त्यांनी तुला असा 3 दिवस उपाशी नाही ठेवायला पाहिजे होता. बाळू, बा तुझ्याशी तशी वागली, यात आमचं काय चुकलं? सुक्या संग वल्लभी जळत या. अरे, एक एक करून माझ्या शब्दा वैभव चाललाय रे. होय, ते बघतोय दिसतोय बी. पर शेठजी, घरात काय होत त्याच्याकडे बी बघायला पाहिजे होत.
शेठजी खूप कामात होते. कामात नाही, पैक पाहिजे होतं. समाधान होत नव्हतं शेठजींचं. तुझा शब्द खरा आहे रे. होता ते शब्द पुष्कळ होता, पण माझी भूक वाढत चालली होती रे. आणि आम्ही उपाशी राहिलो तुमच्या घरात. बाळू, आता जे झालं ना ते झालं. पुढं काय करायचं ते सांग. या कोण काय सांगणार. नाही नाही, मला माहिती आहे बाळू, ह्याच्यामधून तूच मला बाहेर काढू शकते. बाळू, प्रत्येक वेळेला मी तुझी बाजू घेत आले आजपर्यंत. यात माझ्या काय चुकला. माय, समोर खोटेपणा होत होता तेव्हा तू दुर्गा का नाही झालीस. खरे असून खोट्याच्या मागे राहिलीस. आमच्या चुकला बाळू. तुमचा नमस्कार काशीच्या विश्वेश्वराला पोचला. भोळा देव पाघळला. काशीला जाऊन गंगेचं पाणी आणा. ज्या ताटात ते देव दिसलं ते पाण्याने धुवून घ्या आणि मग त्या ताटाची पूजा अखंड करा. तुम्हाला तुमचं वैभव मिळेल. आणि मोरच्या याला मोटारीतून या मला भेटाया आणि डोळ्यातलं पाणी पुसा. पर एक ध्यानात असू द्या, त्या ताटाला शिवाचा स्पर्श झाला आहे. ते ताट जपा. ते ताट हरवलं मला काय बी विचारू नका. आणि ते ताट जपायचं तुमची जबाबदारी आहे. हो बाळू, ते ताट मी जीवापार जपेल. बाळू, तुझे हे उपकार मी कधीच विसरू नाही शकते. अहो शेठजी, मी साधा सालगडी. तुम्ही मला काय बी विचारताय आणि मी आपलं काय बी सांगतोय तुम्हासनी. नाही नाही, अरे तुझ्यामुळे आज मी शांत झोपू शकते बाळू. बाळू, आता आम्ही येते. आपण पुन्हा भेटू. या आता. देवी आय, तू इथं असताना इकडची काळी बी तिकडे झाली नाही कधी. त्या पायावर त्याला बळी द्यायचा तो पळून गेला. देवी आय, असं कसं झालं. देवी आय, कर असा एकलाच का आलास. अरे तात्या कुठे आहे. लय पळालो, लय हुडकला, परत आता कुठे सापडला. सापडला नाही.
म्हणजे गावात कुठेतरी लपून बसला असेल. होय. मग आज मी तुझाच बळी देतो देवी मला. नाही देवाप्पा, देवाप्पा एकटा माफ करा. अरे किती वेळा सोडायचा तुला. आज मी तुला कापतोच बघ. जा वैतान. तुझ्या नावाचा नारळ पुरला तरी मरशील तू. अहो ते ठाव आहे म्हणून तर तुमच्या जवळ आहे की. अरे देवीला म्या बळी कबूल केला आहे. ती आस लावून बसल त्याचं काय करू. मला एक टाव चावता कोणाला तरी धरून आणतो. कोणताचा पोर खायला कोणता त्याला आणतो. म्हणजे एका दगडात 2 पक्षी मारतात बघा. बघ पुढच्या पुनवाच्या आत पंचाच्या पोराला इथं घेऊन ये. नाहीतर म्या तुझाच निवत दावल. आणतो जा. आणि हे बघ बाळ्याच्या बहिणीची लेक बी येतं मी काय बी करून करतोच बघा. जा. होय. गेलं ते. आलं तेव्हा तर काळजीत होत, पण जाताना बरं दिसत होत. काय म्हणलं ते? त्यांचं चांगलं चाललं नव्हतं. पण तुला का भेटायला आलं होतं? त्याच वाटतं या का म्या शाप दिला म्हणून त्यांचं समद वाईट होतं या. भाळू अरे काय रे त्यांची परिस्थिती. फार रया गेली हाय बघ. आता म्या तरी काय करणार. त्यांचं वैभव कशामुळे गेलं ते तर आपल्याला ठाव नाही, पर त्यांच्या धानात तू जे बोलला ते राहिलं बघ बाळू. होय. मग आता 1 साल गडी काय सांगणार त्यास. पर जाताना तर खुशीत होत. तू काहीतरी सांगितलं असणार बाळू. म्या त्यासनी एवढं सांगितलं की तुमचं वैभव परत येईल म्हणून. कशाला पडतो रे ह्यात? तू ह्या असं काहीतरी बोलतो आणि लोकांनी येगच वाटतं. आता एवढी मोठी माणसं माझ्या मोर येऊन रडायला लागली तर म्या काय करावं. तू शाप द्यायला नग होता आणि त्यासनी अशी आस बी दाखवायला नगवती. अरे ग बस की, कशाला या समध्यामध्ये पडतो. मी आता गपचिपच बसलो होतो घरात. तू सांगितलं म्हणून. म्या कुठं बाहेर गेलो होतो का? ते आलं आणि तू का त्यासनी आतमध्ये धाडलं मग. अरे आता त्यासनी नाही म्हणता नाही आलं. या पांडुरंगाला आणि हलसिद्धनाथाला हात जोडून हेच सांगीन का त्यांचं भलं होऊ दे. अरे गरिबीतून श्रीमंती यावी, पण श्रीमंतीतून गरिबी कधी बी येऊ नये बघ. त्यांचं पहिलं दिवस परत येतील. त्यासनी जे सांगितलं हाय तसं त्यांनी करायला पाहिजे. होऊ दे. तुझ्या तोंडात साखर पडू दे. पर बाटी खाय ना मग. हे काय झालं पुन्हा सुरू. काय बोलावा आय. आता घरात चूक नाही नांदायचं. तू म्हटलीस गप बस म्हणून, मग आता मी काय बोलू. अयो कसला तरी आवाज पडतोय का रे. कानी म्हणतोय मी. अयो कोण आहे रे तिकडे. मी म्हणतो कोण आहे. अयो तलवार दे रे माझी. अयो 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 तात्या.
अयो तात्या अरे इथे काय करतो म्हणतो मी बाहेर ये अयो बाहेर ये अयो तात्या सापडला अयो अयो तात्या तिथे काय करतो असं म्हणतो मी मला लय भ्या वाटतं पंच. अयो घाबरतोस कशाला रे तात्या मी असताना ही तलवार बघितलीस फक्त नाव घे कशी चालवतो बघ हा. नाव सांगत नाही सिद्धरामया म्हणून हा, तुम्ही विसरले मला पंच. अयो पण तात्या तुझी मांजर झाली होती की रे कसलं मांजर? अयो वाड्यात एक मांजर तात्या समजून रोज पाचतो की रे तिला दूध अहो ते मंगळून आणि देवा पण तिकडे गुहेत बांधून ठेवलं होतं मला. अयो बांधून ठेवलं. अयो तरीच दिसला नाहीस रे इतके दिवस तात्या हा, मी जर आता पळून नसतो आलो ना माझं काही खरं नव्हतं मग. अयो त्या दोघांचं काय करतो बघ रे मी तात्या हा काही म्हणू नका. तुम्ही विसरले मला हुडकायला बी नाही आले मला तुम्ही. अयो आता तुला पळवून नेतील आम्हाला काय माहिती रे तात्या पंच ते माझी पूजा करणार होती. अय्यो पूजा पूजा नाही पूजा. अय्यो पूजा इतकं सोपं की काय रे तात्या पूजा करणं मी असताना मला परत पळून घेऊन गेले तर. अयो मी आहे की रे दोघांना गावाच्या बाहेर काढतो बघ उद्याच्या उद्या फरमान काढतो. अय्य तू एक काम कर रे तात्या आधी तू घरी जा मग याला जा मांघोळ कर 2 घास खा आणि झोप आणि सकाळी ये वाड्यावर. मला वाचवा पंच. उद्या बघतो रे काय करायचं ते तात्या काळजी करू नकोस. आणि माझ्या लग्नाचं बघा. अय्यो लग्नाच पांढऱ्याचं काळ झालं तरी तुझ्या डोक्यात न जात नाही की रे लग्न. अहो बायको असती तर गावभर बोंबलत हिंडली असती. मा नवरा कुठे नवरा कुठे इथं कोणी बोललंय नाही मला. अय्यो बरोबर की रे एक चांगली मुलगी आहे बघ दाखवतो तुला. लगेच चला मग. अय्यो आत्ता अय्यो हे काळं तोंड बघून पळून जाईल की रे पोरगी. अय्यो मग घरला जातो. अय्यो घरी जा नाही जा आधी त्या मांजरीचं बघतो वाड्यावर जाऊन. तुझ्या नावाने खूप दूध प्यायली रे इतकं प्यायली की माझे वांदे झाले बघ. जातो. अय्यो जा घरी जातो. अय्यो ए सुंदरा सुंदरा वय भाकरीचा तुकडा मिळणार आहे का? वय का नाही गंगी जावई बापू गंगेची सासू बाहेर गेले होते त्यांची वाट बघत होते. पाणी दे. काय म्हणतोय लेख? काय नाही असा सरळ करतो त्याला बघच तू. देवा दमले बाबा. या या, बस या जावई बापू, बस बस. होय होय बाय 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 बसा. सासरे बुवा तुमचं काम करून आलो बघा मी. वय का काय केलं? मांत्रिकाला अवतान देऊन आलो. हा चांगलं केलं. हा काय पैक लागल ते देतो मी. बाळ्याला बुद्धी नाही झाली पाहिजे पुन्हा वाकड्यात शिरायची. आता तुम्ही दिलं काय आणि मी दिलं काय एकच हाय. मांत्रिक चांगला हाय. म्या बघितलं हाय तुमचं काम होणार बघा. बा मला काय हे पटलं नाही. तू नग लागू त्याच्या नादाला. अरे मग सुधारणार कसा बाळ्या? म्या बघते त्याच्याकडे. म्या थकलो त्याच्यामोर तू काय करणार? पण म्हणून नाही त्या माणसाच्या हवाली करणार आहेस का त्याला? तुला लय पुळका आलाय त्याचा. अरे का बाबा बस तुझी माणसं आपल्यासाठी किती करतात बघतीस ना.
तू मधी पडू नकास. आय बघ कसं बोलतोय बा. अगं घर फिरलं की घराचं वास बी फिरत्या. काय झालं भरल्या घरात रडाया? हा सासूबाई तुम्हाला सांगतो बाळू असा सुतासारखा सरळ होतोय बघा. तो मांत्रिक साधा सुद्धा नाही. आता पांडुरंग जे करील ते फक्त बघत राहायचं. आता एवढं काम करून आलो आहे आम्ही, जरा जेवाय देता का? हा येते वाड्या. बाळ्याला काय झालं तर म्या तुम्हासनी नाही सोडायची. चल 2 घास खाऊन घे. तू जेवलीस का? तू खाऊन घे बरं. नाही मला भूक नाही. हरप असं म्हणून कसं चालेल बाळू? आय ते ताट आणि इकडं. बाळ्या जास्ती बोलू नकस. घे गंगूत आहे. घे म्हणलं ना वा. चला माझ्या माघारी कुणीतरी हाय बघाया. तू कुठं चाललीस? थकले म्या बाळू आता. तुला काय बी होत नाही. 2 गोष्टी आहेत बघ. एक तो पंच शिक्षा करणार, त्याचं काय करायचं? आणि दुसरी तो मांत्रिक कोण कुठला तो येईल तर काय करायचं? आता तू सांग मी काय करू ते. बाळ्या आता समधी तुझ्या विरोधात आहेत बघ. खरं तर मला बी राग आला आहे तुझा. बाळू तू गप राहा. तू काय बी करू नग. मी हाय तुझ्या संग. म्या तुला काय बी होऊ द्यायची नाही. होय बाळू ऐक, आता काय बी करू नग. होय असं नाही, आण घे आईची. आता त्यात आण कशा पाय घ्यायची? अरे बहन आहे ना व तुझी, ऐक की जरा तिचं. बरं घे तू आण. आयो तू सांगत नाही तर मी कुणाला काय बी बोलणार नाही आणि काय बी करणार नाही. गुन्हे हाय. घे आय, आता तू बी जेवून घे. वय आता आण घेतली हायस, मोडू नग. अय्यो अय्यो, कधीच वेळेवर येत नाही हा पोपट. अय्यो. अय्यो थँक्यू. म्हणजे अय्यो मी आभारी. कुणाचा? अय्यो तुझा वैजंता. ते असायलाच पाहिजे म्हणते मी. अय्यो गोऱ्या लोकात असं बोलायची पद्धत. थँक्यू असं. वेडे आहेत ते गोरे सरकार आणि त्यांच्या पद्धती. अय्यो गोरी लोक वेडे. अयो पण भविष्यात असंच बोललं जाणार, तेव्हा आपण पण शिकवून घेतलं पाहिजे इंग्रजी. वेलकम. ए वेड्या, ए पोपटा, अरे वेलकम नाही रे, मे आय कम असं. हा तेच कम कम. अय्यो तुला आयुष्यात जमणार नाही रे पोपटा, असू दे. यो तात्या कसा आहेस? जिवंत आहेस हे बघून आश्चर्य वाटले बघ मला. तुमच्या आशीर्वादामुळे आलो बघा. तू नव्हतास तर यांचे मन कशात लागत नव्हते बघ. सारखे तत्या तत्या करत होते.
ए तात्या, अरे तू आला नसतास तर आयुष्यभर त्या मांजराला पाजत बसलो असतो की रे. दूध वाटी 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 वाटी. कुठे ते मांजर? अय्यो आता तू आला म्हणल्यावर हकलून लावले बघ त्या मांजराला. अय्य माझ्या नावाने दूध पेत होती ती. अशीच शिक्षा व्हायला पाहिजे तिला. अय्य ते जाऊ दे रे तात्या. माझं एक काम कर आधी. चावडीवर जा आणि मी चावडीवर येण्याआधी सगळ्यांना जमा कर. हा सांगतो की. आणि त्या बाळूला पण सांग चावडीवर यायचे म्हणून. जातो जातो. पण तुमची न्याहारी झाली का? अय्यो माझा उपवास. उपास काय असं? ते बायको सुखी राहावी म्हणून करतो उपवास. बघा अक्का बघा, असा नवरा मिळाला नशीब लागतंय. अय्यो थँक्यू थँक्यू. तात्या हो ग जा तू. बरोबर उपास आहे. अय्यो वैजंता, साजूक तुपातला शिरा तयार असेल तर घेऊन ये की गा म्हणतो मी. नशीब तुपातला शिरा दोघांना घेऊन या म्हणून सांगितले नाही ते. अय्यो मला ठाऊक तुला आवडत नाही म्हणून नाही सांगितलं बघा. ध्यानात ठेवा बाळू आपल्या बाजूने उभा राहायला पाहिजे. अय्यो तू काळजीच करू नको, सगळं नीट करतो बघा. तुम्ही कधी काय बोलाल ना ते सांगता येत नाही. अय्यो अय्यो सगळं आयुष्य गेलं की ग माझं राजकारणात. अय्यो म्हणून तुम्हाला सगळे कळते असे म्हणायचे का तुम्हाला? अय्यो अय्यो नाही नाही, तुला जेवढे समजते तेवढे तर नाहीच नाही. अय्यो अय्यो शिरा आणते. अय्यो बाळू तुला आता एकदम बरं वाटेल बघ. त्याला काय झालं आहे? ते मांत्रिक आल्यावर सांगत्या. अहो पर इतकं दिवस झालं आणि तुम्ही आता समजा सांगताय. आता म्या मनावर घेतला आहे ना हा, मग तुम्ही काळजी करू नका. हा मयप्पा येऊ का? हा कानावर आलं माझ्या तू आला म्हणून. बरं झालं. काय बोलताय? विसरले तुम्ही मला? अरे नाही, म्या माझ्या व्यापार. पर तात्या तुझं मांजर केलं होतं ते खरं आहे का? कशाचं काय? त्या जवाब पण बांधून ठेवलं होतं मला. अरे सांगतोस काय का खोटं बोलतोस तू? हा जीवावर आलत माया. कसा बसा पळून आलो म्या, नाही तर कोणाच मी दिसलो बी नसतो. राजा ऐकलं ना? नाही असं कुठं असतंय वय. हा तुला काय करायचं आहे भीमा? का बस. पण तू कसं काय आलास तात्या? आल्यापासून काम सुरू झाले. कसलं काम? बाळूला घेऊन बोलवलंय पंचांनी. चावडीवर. ए बाळू चल, चला निघू. त्यासनी शिक्षा सांगायची असेल है ना? आया गंगूताय भीमा अरे पर का बोलवलं आहे? काय झालं रे भीमा? बाळूची आई बाळूला घेऊन चावडीवर बोलवलं आहे पंचांनी. बा तू बी जा त्याच्या संग. म्या हाय नव संग. चल. देवाप्पा देवाप्पा. काय रे? काय चाललं आहे गावात? अहो तुम्ही जर ऐकलं तर तुम्हाला बी कळणार नाही काय बोलावं म्हणून. ऐकू की मग. बाळ्याला शिक्षा होणार आहे आणि त्याच्यासाठी गावात चावडीवर लोक जमा होणार आहेत. अरे ही तर चांगली खबर आहे. पर शिक्षा कशा पाहिजे? खंडोबाचा सण होता गावात. पंचानं फरमान काढलं होतं, तो घोड्यावर बसल त्याला शिक्षा होईल.
तो बाळ्या बसला की वाड्यावर. आता समजलं. योच पंच म्हणला होता नव का आमच्याकडं बाळू हाय. माझ्या मोर उभा करणार होता तो त्या बाळ्याला. अहो हे म्हणजे असं झालं, डाव टाकायच्या आता चितपट झालं की. मग यातून तुला काय समजलं? काय समजायचं देवा? हेच का राजकारण करणारा त्यो पंच कोणाचा बी नाही, ना देवप्पाचा हाय ना त्या बाळूचा आहे. खरं बोलला तुम्ही. मग काय तर आहे. पंचानं जर बाळूला शिक्षा केली तर पंचाला माफी करू आपण. काय म्हणतात ते बाप्पा? मग असं होत असेल तर पाण्यावर पिवळा आहे की. अरे आधी बघ तरी काय होतंय ते. ए सारखा सारखा बस. ए मध्ये काय येतो रे, हे तिकडे. ए सारखा सारखा या पंच, या या अयो सावकाश. दमानी दमानी ये बाहेर. अय्यो अय्यो अय्यो. ए घेऊन जा रे, वापस घेऊन जा. बस. अयो राम 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 राम. राम राम. आले का रे समजे? अयो कुठे कोण आलेत? अयो गावच्या कारभारात कोणाला रसच नाही म्हणतो मी. अय्यो मी आता समजेसनी सांगितलं होतं. तात्या तुझं मांजर झालं होतं ना, तवा टंगडी दिली होती तुला खाया. ए माझं मांजर नव्हतं झालं. ए मी समजेसनी एकदा सांगतो, माझं मांजर झालं नव्हतं. त्या मंगळून आणि देवप्पानं मला बांधून ठेवलं होतं. अरे तात्या भली माणसं आहेत ती. जावई बापू जीव घेतला असता त्यांनी माझा. लांब राहा जावई बापू. हे लिंबू द्वारा करणारे लोक चांगले नव. आम्ही नाही गेलो कावा बी त्याच्याक. तुम्हीच लय मोठं केलं देवाप्पाला. आम्ही तर त्याला उंबऱ्याच्या आत बी नाही कवा येऊ दिलं. अय्यो अय्यो महादेवा महालिंगराया झाले तुमचे बोलून. अयो आता मी बोलू. अरे पंच आले असताना तुम्हीच काय बोलता रे? बोला पण. ए तात्या, अरे चावडीवर सगळ्यांनी जमायचं असं फरमान सोडला होता मी. सगळ्यांनी यायला पाहिजे होते. अयो जाऊ दे, मुख्य लोक तर आलेत. हा कोणाच नाही बोलू समोर. बाळू ये. पुढे ये. ये बाळू ये ये. कसा आहेस? पा चंपा षष्टीच्या दिवशी काय घडले ते सगळ्यांनीच बघितले की रे. म्या काय बघितलं नाही, पण माझ्या कानावर पडलं आहे. पंच तुम्ही फरमान सोडलं होतं का त्या दिवसात कोणी बी घोड्यावर बसायचं नाही. बायानं फरमान मोडलं आणि तो घोड्यावर बसला. त्याची चुकी झाली. अरे चूक नाही रे मयप्पा, घोड चूक केली. अयो नवरात्रात खंडोबा घोड्यावर बसून भ्रमण करतात अशी आमची श्रद्धा. ती श्रद्धा जपायची सोडून या बाळूने दिला की हो त्याला तडा म्हणतोय मी. ए बाळू,
काय रे बाळू असं का वागलास रे? अरे तात्या, त्या घोड्याचं नाव काय होतं? मला नाही ठाव. त्याचं नाव मनी. म्हणी मग तेच काय पुढं? खंडोबाच्या बी घोड्याचं नाव मनी आहे. म्हणजे तो खंडोबाचा घोडा हा? ए बाळ्या, काय बिखोळ्यासारखं बोलू नका. अरे काय बोलतोस काय रे बाळू? आता मी सांगतो या, ती तुम्हाला पटत नाही त्याला मी तरी काय करू? अय्यो पण तू घोड्यावर बसला असंच का म्हणतो मी? अयो तू समजतोस कोण रे स्वतःला? हिच्या आधीच आहे म्या. त्याच्या आधीचा ए मयप्पा, अरे काय बोलतो रे तुझा बाळू? हिच्या आधीचा अय्य म्हणजे बा आहे मी त्याचा. बाळ्याला अशी शिक्षा करा का पुण्यांदा असं वागणार नाही. आता ऐकतच नाही म्हणल्यावर काय करायचं हा? त्या चंदूलाल शेटकडे कामाला धाडला तर तिथून पळून आला येऊ. आम्ही तरी काय करायचं? म्या काय मध्ये पडणार नाही. अय्यो मयप्पा, जरा बाजूला येतो का म्हणतो मी. अय्यो ये. न्याय येऊ का? जावई बाबू तुम्ही थांबा. काय हे बघ मयप्पा, बाळूचे चुकले हे तर खरे. यो पण तो मान्य करत नाही, लहान म्हणून. जसा माझा गुंडप्पा तसाच तुझा बाळू की रे माझ्यासाठी. मी त्याला करणार नाही बघ शिक्षा. अय्यो पण माझं एक काम करायचंय. सांगा जी. अय्यो त्याला रात्री वाड्यावर पाठवणं दे. मी स्वतः घेऊन येतो. अय्यो नाही नाही, कशाला स्वतःहून? अय्यो त्याला एकट्याला पाठव, बरोबर कोणी नको. वय एकट्याला वय, लक्षात असू दे. आजची सभा संपली असं मी जाहीर करतो. अयो बाळूचे वय पाहता त्याला शिक्षा करणे योग्य नाही. त्याला अजून एक संधी द्यायला पाहिजे असे माझे मत पडले, असा माझा विचार झाला. अय्यो तेव्हा आपापल्या घरी गेले तरी चालेल. अय्यो राम 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 राम. मग जाऊ का घरला? आता पंचाने सांगितलं म्हणल्यावर झालं तर जा रे. अयो हे बाळू, मयप्पाला काहीतरी सांगितले आहे, तेवढे मात्र लक्षात असू दे म्हणजे झाले. होय. म्हणजे बाळू तुला शिक्षा होणार नाही? आईला लय आनंद होईल बघ.
अजून चावडीवरनं कुणी आलं नाही वाटतं. येत्याल की चावडीवर नाही राहायची. बाळ्याला काय शिक्षा करणार आहे हे ठाव आहे. बा आल्यावर समजलच की. बाळूची आई, काय झालं तुमच्या धन्यासनी? डोसकं दुखतंय का? ते त्या पांडुरंगालाच ठाव. असं न गवत व्हायला व. अहो येळ काय, तुम्ही बोलताय काय? बोलताना तिचा बी जरा विचार करा की. आलं वाटतं. काय झालं? काय नाही. म्हणजे पंचाने शिक्षा रद्द केली. खरं? पांडुरंगा सिद्धनाथा, माझं गारानं तुझ्यापर्यंत पोहोचलं म्हणायचं. पर त्यांच्या डोसक्यात उजेड पडला कसं काय? आता त्या आमासनी बी नाही समजलं. बा तू का गप आहेस? पंचानं शिक्षा नाही केली, पण त्याचं काम आहे बाळूकडं. बाळूकडं काय काम आहे? ते काय समजलं नाही. मग विचारायचं की. त्यानं बाळाला बोलवलं आहे वाड्यावर.